विभागलं जात असताना आपण याच्यातल्या सगळ्यात महत्वाच्या बाबी अभ्यासणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? मानसशास्त्राची सुरुवात नेमकं कुणी केली? मानसशास्त्र या शब्दाची उत्पत्ती चालू झाली, आहे की नाही? आता मानसशास्त्राला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? इंग्लिशमध्ये सायकोलॉजी. सायकोलॉजी, बरोबर आहे. मग या सायकोलॉजी शब्दाचा जर उगम पाहिला आपण, तसा तो त्या सायकोलॉजी शब्दाचा उगम हा ग्रीक भाषेतून झालेला आहे. आणि ग्रीक भाषेमधले दोन शब्द होते किंवा दोन जे अक्षर आहेत, साईक अधिक लोगस, आहे की नाही? या दोन शब्दापासून या आपला सायकोलॉजी शब्द बनला आहे. आता साईक म्हणजे आत्मा आहे खरं तर, आणि तुमचा लोगस म्हणजेच तुमचे शास्त्र विचार आहे की नाही? आता या दोन बाबींचा म्हणजे आत्म्याचा ज्या ठिकाणी अभ्यास होतो तो म्हणजे सायकोलॉजी. आणि जिथं चर्चा आपली झाली या सायकोलॉजीवरती, त्या भागाचा जो अभ्यास केला जातो, आत्म्याचा अभ्यास जिथं केलं जातं, सायन्स ऑफ सुई ज्याला म्हटलं जातं, तो म्हणजे आपला हा मानसशास्त्र आहे. आणि या मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना नेमकी याची सुरुवात कशी झाली, नेमकं याचे जे काही दोन उद्गाते आहेत, जे कोण आहेत, कसे आहेत, यांना नेमकं काय वाटलं, काय जाणवलं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आज आपण या मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय हा भाग अभ्यासत आहोत. हा भाग अभ्यासत असताना तो सखोलमध्ये पहा मी काय म्हणत आहे, तो सखोलमध्ये पेपर एक मध्ये विचारला जातो याला, आणि पेपर दोन वरती वरवरती विचारलं जातं. पेपर एक मध्ये काय विचारलं गेले आतापर्यंत? सायकोलॉजी हा शब्द कुठल्या भाषेतून उद्गम झालेला आहे सायकोलॉजीचा, बरोबर आहे. आता हा सायकोलॉजी जो शब्द आहे तो इंग्लिशमध्ये आहे, बरोबर आहे, मूळ सायकोलॉजी. परंतु याची जी शब्दाची जर फोड केली तर ते ग्रीक शब्दावरून बनलेलं आहे. एक आहे साईक आणि दुसरं आहे लोकस. या दोन शब्दावरून आपल्याला या आत्म्याचं शास्त्र असं म्हणणारं शास्त्र आहे. साईक म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, अशा दोन शब्दावरून या सायकोलॉजी शब्दाची निर्मिती झाली. सुरुवातीला आत्म्याचाच अभ्यास करणार, आत्मा मग काय कसा निर्माण झाला या संदर्भात चर्चा करणारं शास्त्र हा झाला खरा. आणि म्हणूनच याला सायन्स ऑफ सुई या पुरतच मर्यादित राहिलं. नेमका आत्मा काय असतो, कुठे राहतो, त्याचं स्वरूप काय आहे, मग तो अमर आहे की नाही, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं देता येईनात. देताच येईना. कुठं आहे आत्मा, कोण काढून दाखवणार आहे? मग तेव्हा इथल्या विचारवंतांनी, सायकोलॉजिस्टनी या ज्या शब्दाची आहे की नाही, या शब्दाची रचना बदलायला सुरुवात केली. आणि मग आत्मा हा शब्द निघून गेला आणि त्याऐवजी तो शब्द आला, तो म्हणजे मन. काय शब्द आला? मन. आणि मग व्याख्या तयार झाली, मनाचं शास्त्र किंवा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता ही मानसशास्त्राची व्याख्या आत्म्यापेक्षा थोडी सुटसुटीत झाली, थोडी सोपी झाली. आत्मा कुठं आहे, कोण आहे, कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे माहित नाही, पण मन म्हणलं की थोडं सुटसुटीत झालं. आता मन शब्द उच्चारल्यामुळे आपल्याला काय होतं, थोडं तो आत्म्यातलं गुढ आपल्याला कमी झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मन म्हणजे काय बरं, ते कोठे आहे की नाही? आता यासारखे जे काही प्रश्न आहेत हे निरुत्तरितच आहेत, याचं काही उत्तर आपल्याला मिळत नाही. आपल्याला मनाची शास्त्रशुद्ध व्याख्या करणं म्हणा किंवा एकदम अवघड आहे, शास्त्रशुद्ध आपण व्याख्या मनाची करू शकत नाही. म्हणून मनाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या सगळ्यात अगोदर मॅकडुगलनं केली. आणि मग त्याला उचलून धरून त्या बाबीला, त्या गोष्टीला, त्या मनाला विस्तारित असं रूप दिलं, ते म्हणजे मॅकडुगलनं. आणि त्याची एक शास्त्रशुद्ध व्याख्या त्यानं तयार केली. मग हे मानसशास्त्र आहे ना, मानवी मनाचं अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे म्हणून सांगितलं. म्हणजे मन म्हणजे नेमकं काय, की आपण जे अनुभव येणार आहे, आपल्याला जे अनुभव येतात आणि जे आपण वर्णन करतो त्या सगळ्या बाबींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे ती मानसशास्त्र आहे, अशी व्याख्या ही मॅकडुगलनं केली. आणि ही व्याख्या करत असताना किंवा शब्द करत असताना मग हळूहळू पुढे पुढे शरीरशास्त्र आलं, पदार्थ विज्ञान आले, आहे की नाही? आणि मग संशोधनाला प्रगती निर्माण झाली आणि या मानसशास्त्राला किंवा मानसशास्त्राच्या विकासाला असं पोषक असं वातावरण निर्माण झालं. आणि मग मानसशास्त्रातील प्रयोगाला आरंभ झाला. मानसशास्त्रामध्ये
वेगवेगळे प्रयोग केले जाऊ लागले आणि हा प्रयोग इसवी सन 1879 मध्ये 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी केलं. आणि तो कुठे केला तर जर्मनीमधील लाईफ लिझिंग या विद्यापीठामध्ये हे विल्यम वुंट होते, जे मानसशास्त्राचे ज्यांनी प्रयोगशाळा आपली स्थापन केली. आणि ही प्रयोगशाळा स्थापन करत असताना किंवा ह्या प्रयोगशाळेच्या बाबतीमध्ये त्यांनी अभ्यास केला, तो अभ्यास म्हणजेच त्यांनी या मनाच्या संदर्भात केलेली व्याख्या आणि पहिली प्रयोगशाळा. बघा इथं दोन प्रश्न निर्माण झाले. काय प्रश्न निर्माण झाला पहिला, की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली, एक मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोठे स्थापन झाली, आणि तिसरा आहे मानसशास्त्राची प्रयोगशाळा कधी स्थापन झाली. आले का? हे तीन महत्वाचे प्रश्न या ठिकाणी जनरेट होतात. असे प्रश्न आपल्याला काढता आले पाहिजे. आणि हेच पहा तुम्ही 2013, 14, 15, 17, 18, 20, 22, 24 आणि 25 अशा ज्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही मागच्या वर्षाच्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. जर्मनीमधील लाईफ लिझिंग येथे प्रयोगशाळा जी स्थापन केली ती कधी झाली, दुसरा एक कोणी केली आणि कोठे झाली, असे तीन वेगवेगळे प्रश्न एकाच वाक्यावर आहेत. म्हणून हा जो टॉपिक आहे तो आपल्यासाठी त्याचसाठी काय आहे, महत्वाचा आहे. त्यामुळं अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे व्याख्या समजून घेणं आणि व्याख्यावर येणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. आता यानंतरचा जो भाग येतो, जसं की आता आपण पाहिलं हे सगळे लोक आले, मग मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात खरं तर आपल्या अरिस्टॉटलच्या काळापासून झाली होती. म्हणजे इसवी सन पूर्व 384 पासून ते 322 पर्यंत ह्या अरिस्टॉटलने केलं होतं. म्हणून या अरिस्टॉटललाच मानसशास्त्राचा जनक असं मानलं जातं. हा अरिस्टॉटल तर ग्रीकचाच होता आणि ग्रीकमध्ये सगळ्यात सुरुवातीला तिथूनच चालू झालं ना. आणि ग्रीक शब्दापासूनच साईक अधिक लोगस या शब्दापासूनच सायकोलॉजीची उत्पत्ती झाली आहे की नाही. आणि ह्या तुमच्या अरिस्टॉटलनं डी अॅनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय व्याख्या त्यांनी मांडल्या आणि पूर्ण इतंभूत बालकाचा वाढ विकास कसा होतो हे त्यानं लिहिलेलं आहे. आता हे सगळं लिहित असताना त्याच्यानंतरचा आलेला जो काही पुढचा तत्ववेत्ता आहे तो म्हणजे प्लेटो. तो सुद्धा ग्रीकच होता आणि त्यानं सुद्धा एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे रिपब्लिक. त्यानं कुठलं लिहिलं, रिपब्लिक. लक्षात घ्या, दोन इथं प्रश्न जनरेट झाले. एक आहे डी अॅनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला आणि दुसरा आहे प्लेटो यानं लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय. असे प्रश्न जनरेट होतात बघा. म्हणून नुसतं ज्यावेळेस आपण लेक्चर करतो त्यावेळेस नुसतं लेक्चर करायचं नाही किंवा ऐकायचं नाही. रनिंग नोट्स मध्ये आपण जे काही सांगत आहेत त्याचं जर लक्ष देऊन आपण जर त्याचं विश्लेषण केलं तर भरपूर अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी निघून जातात. या मानसशास्त्राचा जनक तसा अरिस्टॉटल त्यानं लिहिलेलं जे ग्रंथ आहे तो ग्रीकचा होता. प्लेटोला त्यानं रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला, बरोबर आहे. आणि मग याच्यानंतरनं 19व्या शतकामध्ये आपले जे काही शरीरशास्त्र आहे, पदार्थ विज्ञान आहे, याच्यामध्ये काय झालं, आपली वेगवेगळी प्रगती व्हायला सुरुवात झाली आणि ही प्रगती करत असताना पोषक वातावरण मानसशास्त्राला निर्माण झालं आणि त्यामुळं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लाईफ लिझिंग या विद्यापीठामध्ये विल्यम वुंट यांनी केली. आता या सगळ्याच पाठीमागं विल्यम वुंट असू दे किंवा हे प्लेटो अरिस्टॉटल असू दे, प्रत्येकाने आपापल्या कालावधीमध्ये मानसशास्त्राला एक चांगल्या उभारी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग मनानंतरनं मन जे सांगतंय ते दिसत नाही. ज्याप्रमाणे आत्म्याचा अभ्यास अवघड वाटत होता त्याप्रमाणे मनाचा सुद्धा अभ्यास आपल्याला अवघड वाटू लागला. आणि मानसशास्त्राची जी काही व्याख्या होती मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, ही व्याख्या कुठंतरी त्यांना अपुरी वाटू लागली. नुसती अपुरीच वाटू लागली नाही तर अपेक्षा हार सुद्धा वाटू लागली की त्याच्यावर अपेक्षा घेऊ शकतो आपण, त्याच्यावर एक संशय घेऊ शकतो, कसं बरं मनाचा अभ्यास करू शकते, असा आहे तसा आहे. म्हणून त्या ठिकाणी नवीन गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे मानवी वर्तन. आणि
मानवी वर्तनाचे किंवा कुठलंही मानवी वर्तन असू दे, त्याच्या मुळाशी एक अबोध अशा प्रेरणा असतात, जे साईडनं निर्माण करून दिला. आणि मग त्याचबरोबर वॅटसन आला, बरोबर, त्यानं सांगितलं की मानवाचं वर्तन वर्तन खूप महत्वाचं आहे. आणि मग तिथं व्याख्या निर्माण झाली, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, हे जे.बी. वॅटसननं सांगितलं. मग बोध आला, अबोधावस्था आल्या, हे की नाही, बोधावस्था अबोधावस्था आल्या. बोधावस्थेचा अभ्यास तर तुमच्या विल्यम वुंटनं केला, अबोधावस्थेचा अभ्यास तुमच्या सिगमंड फ्राईडने केला. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, हे सगळं जे महत्वाचं आहे, त्या सगळ्या महत्वामध्ये आपलं जे काही मानसशास्त्र आहे, त्या मानसशास्त्राच्या व्याख्या बदलत गेल्या. आणि 21सावं जे शतक होतं, हे 21सावं शतक मानसशास्त्राचंच शतक म्हणून ओळखलंय. इतिहास पाहत असताना, त्या इतिहासातल्या काही बाबी पाहत असताना एक गोष्ट नक्की लक्षात येते, की आपण आतापर्यंत 3-4 व्याख्या पाहिल्या. आणि ह्या 3-4 व्याख्या म्हणजे आतापर्यंत मी जेवढे शब्द सांगितले महत्वाचे, त्या शब्दावरती आणि ह्या व्याख्यावरती 2013 पासून ते 25 पर्यंत याच्यावरच प्रश्न आले. मग ह्या जर गोष्टी मला माहित असतील, तर मला मिळणारा मार्क 100% आहे का नाही? एकदम शुअर आहे. माझे मार्क तुटणार आहेत का? नाही. मग मला आता सांगा, आता आपण मग पक्क पाहणार आहे, मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर व्याख्या. आता आता ह्या व्याख्या बघा, कधी-कधी एकच व्याख्या विचारली जाते आणि कधी-कधी अशा व्याख्या आणि त्यातले महत्वाचे शब्द आणि त्याच्या जोड्या लावा म्हणून सांगितलं जातं. म्हणजे जवळ-जवळ 4 ह्याचे मानसशास्त्रज्ञानाचे नावं असतात आणि त्याच्याशी समोर रिलेटेड वर्ड्स असतात. म्हणजे एका मार्काला 4 व्याख्या आल्या. मग 4च्या 4 व्याख्या आपल्या लक्षात राहतील का? आपल्याला त्याचा काही संबंध येईल का? तर नक्कीच आपण या व्याख्यामधून प्रत्येक व्याख्यातून कुणाचं ना कुणाशी तरी सहसंबंध जोडणार आहोत. आणि सहसंबंध जोडला की लक्षात घ्या, नेहमी व्याख्या लक्षात राहत असतात. आणि व्याख्या नेहमी लक्षात राहण्यासाठी आपल्याला सहसंबंध हा जोडावाच लागतो. आता ही जी पहिली व्याख्या आपण पाहत आहे, ती पहिली व्याख्या आहे अरिस्टॉटल यांची. बरोबर आहे? पहिली व्याख्या कोणाची आहे? अरिस्टॉटल यांची आहे. आता त्यांचं मत काय आहे किंवा त्यांची व्याख्या काय आहे? कारण सुरुवातीला त्यांनीच केलं सुरुवात. हं? आणि सुरुवात करत असताना त्यांनी आत्म्याचा अभ्यास केला. म्हणून त्यांची व्याख्याच तयार झाली, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या अरिस्टॉटल यांनी केली. आता पहा, या व्याख्येमध्ये महत्वाचा शब्द आहे आत्मा. आणि आत्म्याची सुरुवात झालेली आहे किंवा सुरुवातीचा शब्द आहे आ. आणि अरिस्टॉटलचा सुरुवातीचा शब्द आहे आहे की नाही? मग ही 2 जोडी लागली की नाही? म्हणजे मला लक्षात राहण्यासाठी किती सोपं आहे, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या अरिस्टॉटलने केली. लक्षात राहील की नाही माझ्या? मला समजेल की नाही? येस. लक्षात राहील की नाही माझ्या? हो हो सर. सर. आहे. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, मनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या मॅगटुगलने केली. आता ही कशी लक्षात ठेवायची बरं? आता मनाचा अभ्यास करणारे शास्त्र काय लक्षात येईल? काय कॉमन आलं याच्यामध्ये? मनी म- मॅम. मन. करेक्ट. मनाचा म आला, मॅकडुगलचा म आला. आहे की नाही? लागली की नाही जोडी? लागली की नाही? लक्षात येईल का नाही? हो सर. हा. आता हो. बघा, हो दुसरं सर. आहे की ज्यानं आता मानसशास्त्राची प्रयोगशाळा काढली. मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणी काढली हो? आताच मी विचारलं होतं, मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणी काढली? मी तर नाही विल्यम काढली. वॉन्ट. हा. कधी काढली बरं? 1879. 19. आणि त्यानं अभ्यास कशावर केला होता? बोधावस्थेवर, कॉन्शियस हो. माइंड, आहे की नाही? मग त्याची व्याख्या काय होणार आहे? बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग ही कोणी केली? विल्यम वुंट यांनी केली. आता व आणि ब चा संबंध लागतो का नाही? आता दोघांचा संबंध जवळ-जवळचा आहे. बोधावस्था मधला बोध, आहे की नाही? आणि विल्यम वुंट मधला वी, यांचं जोडी लावायची. आलं लक्षात? हीच जोडी फक्त थोडी हे काय म्हणतो, जोडी न जुळणारी आहे. बाकी सगळ्या जोड्या जुळतात. पण इथं काय जोडलं आपण? विल्यम वुंटला बोधावस्था जोडली. राहील का लक्षात आता? लक्षात राहील की नाही राहील?
मी विचारणार आहे हो शेवटी. सर. हो हो सर. सर. आता बघा, आता दुसरी आणि अमहत्वाची आता ह्याचा आहे तो म्हणजे सिग्मंड फ्राईड. आता लक्षात घ्या, आता जर मी तुम्हाला बोधावस्थेला थोडं मी काय केलं, विश्लेषण करून सांगतो. म्हणजे त्याची कन्सेप्ट तुम्हाला कळली की ऑटोमॅटिकली अबोधावस्था सुद्धा तुम्हाला कळली. ज्याला आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणतो. बरोबर? सबकॉन्शियस माइंड वरती सगळ्यात जास्त अभ्यास केला तो म्हणजे सिग्मंड फ्राईडनं. आता बोधावस्था म्हणजे जागृत अवस्था आहे, कॉन्शियस. आता मी तुम्हाला लेक्चर देत आहे आणि तुम्ही ते एकाग्र होऊन ऐकत आहात आणि ऐकता ऐकता तुम्ही लिहत पण आहात. मग तुम्ही जागे आहात की झोपलेले आहात? जागे. जागे. जागे आहे. कसे जागे? कसे जागे? एकदम जागरूक. कसं आहे की तुम्ही कानानं ऐकताय, डोळ्यानं पाहताय आणि तुम्हाला प्रश्न आला की तुम्ही प्रश्नाचं उत्तर बोलताय. ही कसली अवस्था आहे? जागरूक अवस्था आहे. ज्याला बोध म्हणतो आपण, बोध होणारी, कॉन्शियस. आता ही कॉन्शियस आहे, तो तुम्हाला समजत आहे, जाणीव होत आहे, शब्दाने तुम्हाला कळत आहे, ज्ञान तुम्ही ग्रहण करत आहात. ती म्हणजे बोधावस्था. ती म्हणजे काय आहे? बोधावस्था. आता अबोधावस्था बघा, आपण पाहत असतो कधी कधी आम्ही, तुम्ही माझ्याकडे लक्ष देताय, सगळं करताय, पण एक अशी एक अवस्था येते, तुम्ही नुसतंच पाहत असताना मनामध्ये डोक्यामध्ये विचार चाललाय, बाई 8:30 वाजल्या, आता हे घरात येतील, मी गॅसवर तर काय ठेवलंय, मी गॅसवर काय ठेवलंय, कुकर ठेवलंय, तिची शिट्टी वाजली आहे, है की नाही? मी तर इकडे शिकवायलाय, पण तुझ्या मनात काय चालू आहे? मनात काय चालू आहे? तुम्ही जागरूक आहात का? तुम्ही शरीरानं माझ्याकडे आहात, पण बाकीचं डोक्यात तुमचे वेगळेच विचार चालू. आता कधी कधी काय होतं, डोक्यामध्ये अनेक विचार येतात, एकदम भयानक विचार येतात आणि मग ते गायबही होतात. मग गायब झालेले ते विचार जातात कुठं? एखादा विचार प्रकट जेव्हा होतो, तेव्हा तो विचार दिसतो आणि मग तेव्हा तो गायब होतो, म्हणजे जातो कुठं? डोक्यात चालताना आपल्याला तो, मग गेला कुठं बरं? तर तो जातो सबकॉन्शियस माइंडमध्ये. कुठं जातो? सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि हा सबकॉन्शियस माइंडला अजून थोडं तुम्हाला विश्लेषित करून सांगतो. आता तुम्हाला, तुम्ही आता ज्या ठिकाणी बसलेला आहे, ज्या रूम मध्ये बसलेला आहे, आता तुमचा आवडता हिरो तुमच्या तिथे समोरच आहे. का मी काय म्हणतोय, सबकॉन्शियस माइंडची व्याख्या तुम्हाला विश्लेषित करून सांगत आहे. आवडता हिरो कोणता आहे तुमचा? एक फेमस हिरो सांगा. हिरो पिक्चर मधलं सांगण्यापेक्षा आपण आता सध्या आयपीएल चालू आहे की नाही, आयपीएल मधले घेऊयात आपण, क्रिकेटर वगैरे. कोण आहे, कोणाचं फेवरेट कोण आहे बरं? कोणच नाही का फेवरेट कुणाचं? फेवरेट खेळाडू खेळतोय का पण माहित नाही. माहित नाही. छान. विराट मग विराट कोहली आहे पण तो खेळतोय का नाही हे सध्या माहित नाही. हे हाईट झाली बाबा, विराट कोहली आहे पण तो खेळतो का नाही हेही माहित नाही. ठीक आहे. तो क्रिकेटर आहे हे तर माहित आहे की नाही? क्रिकेटर आहे फेमस. पण आयपीएल सध्या खेळतोय का नाही, रिटायर झालं हे काही एवढी माहिती नाही असं म्हणायचं होतं. पण तो आहे ना, तो खेळाडू आहे, तो क्रिकेटर आहे, ओके नाही? आणि तो क्रिकेटर फेमस आहे. त्यानं कुठल्या तरी एका हिरोईनशी लग्न केलं, पहा, ते आठवतंय का? हो, कुठल्या हिरोईनशी केलं लग्न त्यानं? अनुष्का शर्मा. उत्तर येऊ द्या जरा, फास्ट येऊ द्या. अनुष्का शर्मा. अनुष्का कसं शर्मा. आलं बघा लगेच उत्तर, आहे की नाही? अनुष्का शर्मा आली लगेच, हे आठवलं का नाही? हा, आता तो मस्तचा जो हिरो आहे की नाही, क्रिकेटर आहे, आणि तो तुमच्या समोर आलेला आहे. आता तुमच्या समोरच आहे तिथं. व्हॉट टू डू, क्या करेंगे आप? बघा, सबकॉन्शियस माइंड काम करणार आहे. आता हा सबकॉन्शियस माइंड वरती विचार केलाय, अभ्यास केला, तो म्हणजे सिग्मंड फ्राईड यांनी. आता मला सांगा, आता तुमच्या शेजारी तो तुमचा विराट कोहली येऊन बसलाय, अब क्या करेंगे आप? काय कराल? काहीच नाही करणार. भरपूर काय डोक्यात येत. मोबाईल. हा, गप्पा मारू ना त्याच्याशी. उत्तर अपेक्षित आहे, गप बसणं अपेक्षित नाहीये मला. उत्तर चुकू द्या, चुकलं तरी. गप्पा मारू त्याच्याशी. हे सबकॉन्शियस. मोबाईल लावून बाजूला ठेवणार आणि त्याच्याशी गप्पा मारणार. गप्पा मारू ना त्याच्याशी. मोबाईल बाजूला ठेवून गप्पा मारत बसू आम्ही, क्लासकडे लक्ष नाही देणार. हा, बरोबर. ओके, व्हेरी नाईस. अजून? अरे घरात आलाय तुमच्या तो. सेल्फी वगैरे घेऊन. हा, सेल्फी Photo वगैरे काढ. घ्या. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अजून? चला, बोलते व्हायला लागले तुम्ही, हे महत्वाचं आहे. हा, सेल्फी घ्या. अजून? बस.
अजून भरपूर काही करायचं आहे, पण तुम्ही बोलू शकत नाहीत. काय म्हणतील सर, बाकीचे काय म्हणतील, खरं आहे का नाही? येस सर नो एवढं सांग, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हो. आला का नाही मनात विचार? बरोबर तुम्ही आहे. प्रकट केला का? तुमच्या मनात विचार आला, पण तुम्ही प्रकट केला का? नाही केला. मग प्रकट नाही केला, नाही. तो विचार गेला कुठं? तो गेला कुठं विचार? तर तो विचार जातो सबकॉन्शियस माइंड मध्ये. सबकॉन्शियस. जागृत अवस्थेमध्ये माइंड मध्ये विचार येतो आणि तो विचार जर प्रकट नाही झाला तर जातो तो सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि मग हे सबकॉन्शियस माइंड मध्ये असा कचरा जर गोळा भरपूर झाला तर तो विचार, तो ढिगारा कचऱ्यांचा येतोच स्वप्नामध्ये. स्वप्न पाहतात की नाही, कधी कधी अनरिलेटेडच स्वप्न असतात. कोण पण येते, काय करतात, कसं काय करतात. येस, करेक्ट. हे सबकॉन्शियस माइंड येतात आणि याच्याबद्दलच सविस्तर अभ्यास केला तो म्हणजे हा सिग्मंड फ्राईडनं. आता जुळले का नाहीये मग बघा. आता एवढं मोठं सांगितलं, एवढं मोठं रिलेशन सांगितलंय. आता अबोध अवस्था विसरताल का तुम्ही? सबकॉन्शियस माइंड विसरताल का? विसरलं जाईल? नाही सर. नाही सर. नाही. हा. आता आपण त्याचं को रिलेशन लावलेलं आहे आणि तो को रिलेशन वरतीच आपल्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. आता पहा, बोधावस्थेचं कुणी केली व्याख्या बोधावस्थेची? विल्यम. विल्यम वॉन. व्हेरी नाईस. आणि मग अवबोधावस्थेची कोणी केली? सिगमंड. सिगमंड फ्राईड. सिग्मंड फ्राईड. अवबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही व्याख्या केली सिग्मंड फ्राईड यांनी. आणि मग सगळ्यात महत्वाचा येतो तो म्हणजे वर्तन. कुठलंही वर्तन करण्यापाठीमागं काही ना काही निश्चित असं कारण असतं. आता तुम्ही वर्तन करतात, तुम्ही अभ्यास करताय. आता ऑलरेडी तुम्ही शिक्षक आहे, पण काही गरज नसताना टीईटीची गरज तुम्हाला नव्हतीच. पण ती गव्हर्नमेंटनं काय केली? कंपल्सरी केली. म्हणून तुम्ही काय करायला लागले? अभ्यास करायला लागले, ते पेपर द्यायला लागले. कुठल्याही वर्तनाच्या पाठीमागं कारण असतं, तेव्हाच ती कृती घडते. हे सांगणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, अशी व्याख्या जे.बी. वॅटसन याने केली. आता हे जे.बी. वॅटसन लक्षात कसं ठेवायचं आहे? वर्तन आणि वॅटसन दोघांमध्ये व कॉमन आहे की नाही? आहे का? आता लक्षात राहील का कॉमन शब्द? हो हो सर. सर. राहिला. आता वर्तन बघा. आता वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता रस्त्यातून तुम्ही जात आहात आणि खूप भला मोठा तुम्हाला साप दिसला. खूप भला मोठा काय दिसला तुम्हाला? काय दिसला? साप. हा. आता काय कराल? साप दिसला, काय कराल? घाबरून झाला. हा, आरडाओरड करणार, घाबरून जाईल. घाबरणार. घाबरून जाईल. व्हेरी नाईस, करेक्ट. घाबरणार. तुम्ही साप पाहिलाय म्हणले घाबरणार आहे. काय तुम्ही त्याच्या आरडाओरड त्या सापाबरोबर काय गप्पा मारणार आहे? कस काय साप, काय चाललंय, बरं आहे का, काय म्हणणार आहे तुम्ही? आरडाओरडा करणार. तिथून पळून जाणार सर. हा, पळून जाणार आहे. तुम्ही घाबरणार आहे की नाही? घामेघूम होणार आहे. हा. आता समजा तो जर तो पाहणारा जो मुलगा जर तो गारुड्या असेल किंवा तो गारुड्याचा मुलगा असेल तर तो काय करेल त्या सापाबरोबर? खेळत बसेल किंवा त्याला पकडेल. धरण्याचा प्रयत्न करेल तो, आहे की नाही? का थोडी तो सेल्फी काढेल त्याच्याबरोबर? तो त्याचा धरण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे प्रत्येक वर्तन घडण्याच्या पाठीमागं काही ना काही कारण असतं. आणि मग त्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी खूप छान व्याख्या जे.बी. वॅटसन यांनी केली. आले लक्षात आता? ह्या 4 व्याख्या खूप महत्वाच्या आहेत. 4 कशा? 5 व्याख्या आहेत. मनाचा अभ्यास करणारे, आत्म्याचा अभ्यास करणारं, बोधावस्थेचा अभ्यास करणारं, अबोधावस्थेचा अभ्यास करणारं आणि शेवटचं वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र. आता मी शास्त्रज्ञाची नावं सांगतो. त्यांनी कशाचा अभ्यास केला हे तुम्ही सांगू शकाल का? बघूयात आपल्याला किती लक्षात राहिले बघूया. हो सर. सांगू शकाल? चला. मॅकडुगलनं कशाचा अभ्यास केला? मनाचा. मनाचं. व्हेरी नाईस. सिग्मंड फ्राईडनं? अवबोध. अवबोधावस्था. छान छान. आत्म्याचा? विल्यम अरिस्टॉटल. अरिस्टॉटल. आत्मा म्हणलं मी, आत्मा. अरिस्टॉटल. व्हेरी नाईस, व्हेरी. बोधावस्था? विल्यम वॉन. विल्यम वूड. विल्यम वॉन्ट. आणि वॅटसननं कशाचा अभ्यास केला?
वर्तनाचे. वर्तनाचे. वर्तनाचा मानवी वर्तन. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट खूप लक्ष देण्यासारखी आहे, महत्वाची आहे बघा. वॅटसनने जी काही अभ्यास केला तो म्हणजे वर्तनाचा केलाय. आणि तो वर्तनाचा अभ्यास केला ना त्यानं, मानवी वर्तनाचा केलाय. कुठल्या वर्तनाचा केलाय? मानवी वर्तनाचा केलाय. त्यानं प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास नाही केला. कुठल्या वर्तनाचा अभ्यास केला त्यानं? मानवी वर्तनाचा. मानवी वर्तनाचा. हो. आणि ह्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आणि त्याची व्याख्या ह्या कोणी केली? वॅटसन यांनी केली. आता पाहूयात आपण यानंतर ना येत आहेत या शाखा आहेत. या मानसशास्त्राच्या काय आहेत? शाखा आहेत, विविध फ्रँचाईज. फक्त मानसशास्त्र म्हणजेच फक्त मनाचा अभ्यास करणार नाहीये, तर इतर बाबींचा पण अभ्यास करणारे शास्त्र आहे. जसं की व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे मानसशास्त्र आहे, कौलिक मानसशास्त्र आहे, प्राणी मानसशास्त्र आहे, अनुवंशाचे मानसशास्त्र आहे, गुन्हेगारीचं आहे, चिकित्सा आहे की नाही, औद्योगिक मानसशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे, व्यक्तिगत भिन्नतांचे मानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्र आहे, सामाजिक मानसशास्त्र, शारीरिक मानसशास्त्र आणि सामान्य मानसशास्त्र. अशा मानसशास्त्राच्या या वेगवेगळ्या काय आहेत? शाखा आहेत. यामधल्या सगळ्यात महत्वाची जी काही शाखा आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे आपल्या अभ्यासण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या ज्या शाखा येतात त्या दोन आहेत. एक येते ते म्हणजे बालमानसशास्त्र. एक येते ते म्हणजे काय आहे? बालमानसशास्त्र. आणि दुसरा आहे शैक्षणिक मानसशास्त्र. आता मला सांगा, या बालमानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास असेल बरं? बालमानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला असेल बरं? बालकाचा. शाळेत शिकणाऱ्या बालकाच्या मुला विकासाचा. त्यांच्या मनाचा. एकदम बरोबर. बालमानसशास्त्र म्हणजे बालकाचा अभ्यास आहे. त्याचा बालकाचं वाढ असेल, बालकाचा विकास असेल, त्याचा अनुवंश असेल, त्या बालकाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी येत आहेत त्या बाबींचा सखोल ज्या ठिकाणी अभ्यास होतो तो म्हणजे बालमानसशास्त्र. आणि मग दुसरी फ्रँचायझी येते ती म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, एज्युकेशनल सायकोलॉजी. आता ह्या एज्युकेशनल सायकोलॉजी मध्ये काय महत्वाचं असेल बरं? कोणत्या बाबी महत्वाच्या असतील बरं? मुलांच्या वर्गातील बाबी किंवा त्यांचे आपण बनवतो जे सिलेबस बालकांचे शिक्षण. अध्ययनाचं पण. किंवा त्यांच्या शिक्षणाच्या पद्धती, कुठे कसं शिकवतो आपण. बालमानसशास्त्रामध्ये बालकाचा आला, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये शिक्षणाशी संबंधित येणार आहे. बरोबर. मग शिक्षणाशी संबंधित काय काय येईल? अध्ययन येईल, अध्यापन येईल. अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय? शिकणे. आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. बरोबर. शिकणं येईल, शिकवणं येईल. मग शिकणं आणि शिकवणं झालं. शिकायचं कसं आणि शिकवायचं कसं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून अध्ययन आणि अध्यापनाच्या स्ट्रॅटर्जी येतील, त्याची मेथोडॉलॉजी येईल. स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? शैली, अध्ययन शैली. प्रत्येकाची शिकण्याची शैली ही वेगवेगळी असते. कुणाला जोरानं वाचून अभ्यास करावंसं वाटतं, कोण मौन वाचन करून कळतं, कुणाला 4 वेळा वाचलं तर एकदा कळतंय, कुणाला एकदा वाचलं की 10 वेळा लक्षात राहतंय. असे वेगवेगळे प्रत्येकाचे नमुने असतात आणि ते काय लिस्ट स्ट्रॅटर्जी मध्ये येते, ते येते शैलीमध्ये. बरोबर. मग ह्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन, अध्यापन, त्याची स्ट्रॅटर्जी आहे की नाही, आणि मेथोडॉलॉजी, ह्या सगळ्या बाबींचा विचार होतो. त्याचबरोबर मूल्यमापनाचा सुद्धा ह्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये समावेश केला जातो. आता बालकाला आपण शिकवलंय खरं, मग त्याला ते कळलं का नाही कळलं? कळलंय तर कसं कळतंय, किती कळलंय, कुठेपर्यंत कळलंय, या सगळ्या बाबींचा वापर ह्या मूल्यमापनामध्ये केला जातो. आणि ह्याच ठिकाणी शैक्षणिक मूल्यमापनामध्ये किंवा मूल्यमापनामध्ये मानसशास्त्रामध्ये त्या बालकाला शिकवण्यासाठी त्याची अभिरुची आहे का, त्याचं अवदान आहे का, त्याच्याकडे परिपक्वता आहे का,
या बाबींचा सुद्धा विचार केला जात असतो. कारण एखादा मुलगा किंवा पहिलीचा मुलगा किंवा आपण पहिलीला येण्याच्या अगोदर LKG, UKG मध्ये मुलाला टाकतो, बरोबर आहे की नाही? या मुलांच्या शाळांचा टायमिंग काय असतो? 8-8 तास शाळा असतात का यांच्या? LKG, UKG वाल्यांच्या 8-8 तास शाळा असतात का? नाही नाही 2 नाही. तास 3 तास नाही, राहतात सर. फक्त. का बरं? का बरं नसतात बरं? करायला पाहिजे. त्यांची बस त्याची कॅपॅसिटीच त्यांची नसते. बस हम्म. बसू शकत हा? नाहीत एका जागेवर जास्त वेळ. त्यांची मानसिकता नसते, ते तेवढा वेळ बसू शकत नाहीत. त्यांचा शारीरिक विकास तेवढा झालेला नसतो. म्हणजेच ते परिपक्व झालेले नसतात. त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली नसते. नसते. मग ह्या सगळ्या बाबींचा वापर ह्या शैक्षणिक मानसशास्त्रात केला जातो. बालकाला कितपत समजतंय, का समजतंय? आता कधी कधी आपण वर्गामध्ये जीव तोडून शिकवतो, आहे की नाही? एकदम मन लावून शिकवतो, शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिकवतो. तरी सुद्धा मुलगा खिडकीतनं बाहेर बघतोय किंवा एकमेकाशी गप्पा मारतोय. अशा वेळेस आपल्याला काय चांगलं वाटतंय का? तुम्ही खूप छान शिकवत आहात शिक्षक म्हणून, आणि तुमचा विद्यार्थी जर लक्ष देत नसेल तर तुम्हाला चांगलं वाटेल का एक शिक्षक म्हणून? चांगलं वाटेल का? नाही, सर. मग काय करणार नाही. आपण? काय करणार? त्या मुलाचा सत्कार करू का आपण? नाही. मग काय करणार त्या मुलाला आपण? खरं सांगायचं, येऊ द्या. विचारणार, सर. हा विचारणार त्याला, यासाठी आपण असं काय काहीतरी करतो? करूया हा म्हणजे नाही का? असं का करतो विचारणार. आपल्याकडे तेवढी मानसिकता आहे पटकन विचारायची. आपण काय करणार? हातामध्ये खरं खरं सांगायचं, आपल्या हातामध्ये ज्या वस्तू असतात, आहे का नाही? काय काय वस्तू असतात आपल्या हातामध्ये वर्गामध्ये खडू. असताना? डस्टर असतो, खडू, पेन डस्टर. असतो. हा, खडू असतो, डस्टर असतो. शेवटी अजून त्या आपल्या टेबलवर काहीतरी वस्तू ठेवलेल्या असतात. मग ते आपण प्रेमाने उचलतो आणि बरोबर त्या विद्यार्थ्यावर नियम धरतो, आहे की नाही? हा, मी एवढं शिकवा लागलो, माकडा अमुक तमुक काय तर म्हणणार आणि मग म्हणणार तुझं लक्ष कुठं आहे? आता त्या बिचाराचं लक्ष का बरं नसल? काहीतरी होत असेल, शारीरिक इजा होत असतील, वर्गामधलं वातावरण चांगलं नसल, आता सध्याला टेम्परेचर खूप वाढलंय, त्याला उकडत असेल, पंखा नसल, अनेक अशा बाबी असतात. मुलाचं लक्ष नसण्याचं कारण म्हणजे तुमचं शिकवणं सुद्धा चांगलं नसेल ना. अनेक कारणे असू शकतात, अनेक गोष्टी असू शकतात, अनेक बाबी असू शकतात. या सगळ्या बाबींचा, या सगळ्या कारणांचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो तो म्हणजे आहे शैक्षणिक मानसशास्त्र. एखादा घटक, एखादा कंटेंट विद्यार्थ्याच्या गळी रुजवत असताना, त्याला शिकवत असताना, त्याला सांगत असताना तो कोणत्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करत आहोत हे सुद्धा महत्वाचं आहे. बघा माझं स्टेटमेंट पहा आता मी काय म्हणतोय. जर पुस्तक वाचून विद्यार्थ्यांना कळलं असतं, जर पुस्तक वाचून विद्यार्थ्यांना कळलं असतं तर शिक्षकाची काय गरज होती हो? शिक्षकाची काय गरज होती? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. बरोबर आहे, सर. मग आता मला सांगा, या शिक्षकाचं नेमकं काम काय आहे बरं? मग नेमकं काय काम आहे? पुस्तकातलं वाचून त्याला कळलं असतं तर ते तुमच्याकडे आलाच नसतं ना. त्याला सोप्या पद्धतीने समजावलं जाईल किंवा त्याच्या मनाच्या पद्धतीने त्याच्या भाषा वापरून आपण समजावलं असतं त्याला. Yes. अरे मग कसं त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं म्हणजे नेमकं कसं? त्याच्यामध्ये हा? छोटी मुलं असेल तर त्यांच्या सोप्या पद्धतीने शब्दांचा त्यांच्या वापर करून, सर. फक्त सोप्या शब्दात कळणार आहे का? नुसतं शब्द म्हणल्यावरच झालं का? शब्दाने सांग. छोटी मुलं असेल तर त्यांच्या शब्दामध्ये म्हणजे बोबडं बोलून किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भाषेत बोलून आपण समजू शकतो. तसं वातावरण निर्माण करण्याचं, कल्पना देण्याचं. आपण ज्यावेळेस मुलांना समजावून सांगत असतो त्यावेळेस फक्त आपण शब्दांचाच वापर करत नाही, त्याबरोबर आपण वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा सुद्धा वापर करतो. बरोबर आहे का? आणि ह्या शैक्षणिक साधनामध्ये महत्वाचे असतात चित्र, पिक्चर्स, उभ्या कृती, एखादी वस्तू, आहे की नाही? आता लहान मुलं जी असतात की नाही, आपण ए फॉर ऍपल म्हणलं की लगेच त्याला का लक्षात राहते का? ज्यावेळेस तुम्ही ऍपलचं चित्र दाखवाल तर त्या चित्राशी तो असोसिएट होतो की बाबा रे ह्याला म्हणतात ऍपल, आहे की नाही? ऍपल म्हणजे सफरचंद. मग तो त्याच्याशी यमक जोडतो आणि मग लक्षात ठेवतो. 10 शब्द वाचवण्याचं काम एक चित्र करतो. 10 शब्द वाचवण्याचा, 100 शब्द विश्लेषण करण्याचं काम हे चित्र करत असतात.
म्हणून शिकवत असताना शिक्षकांनी वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करावा, हे सांगण्याचं कामच शैक्षणिक मानसशास्त्र करतात. मग हे चित्र दाखवल्यामुळे काय होईल, तर विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रित राहील, आणि विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रित राहिलं की ऑटोमॅटिक विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण होईल. अभिरुची म्हणजे काय बरं? आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन आला. अभिरुची म्हणजे आवड. व्हेरी नाईस. अभिरुची म्हणजे आवड. आता आवड म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात असणारी आवड. आता कधी कधी मुलं म्हणतात बघा, मला गणित आवडत नाही, अजिबात आवडत नाही, मला गणित आवडत नाही, तर मला इंग्रजी खूप आवडतं. हे आवडणं न आवडणं कशावर अवलंबून आहे? मग शिक्षकावर अवलंबून आहे, की मग विद्यार्थ्यावर अवलंबून आहे, की त्या त्या सगळ्या कंटेंटवर अवलंबून आहे? तर हे सगळ्याच बाबीवर अवलंबून आहे, आणि म्हणून या सगळ्या बाबीचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो, ज्या ठिकाणी उहापोह केला जातो, तो म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आहे. आणि आपल्याला अभ्यासण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या 2 शाखा आहेत, त्या म्हणजे बालमानसशास्त्र आणि दुसरं आहे शैक्षणिक मानसशास्त्र. येणाऱ्या भागामध्ये आज आपण ह्या 2च शास्त्रांवरती जास्त फोकस देऊन अभ्यास करणार आहोत, कारण हे 2च शास्त्र महत्वाचे आहेत. बालकाचा अभ्यास करतात आणि दुसरं शिक्षणाचा अभ्यास करतात. कळलं इथपर्यंत? हो. अंडरस्टँड? हो सर. हो सर. हो सर. इथपर्यंत कळलं का? हो हो सर. सर. आता मग हे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा संबंध नेमका काय आहे? अध्ययन म्हणजे काय सांगितलं मग आता तुम्ही? शिकणं. अध्यापन म्हणजे शिकवणं. शिकणं आणि शिकवणं याचा संबंध मानसशास्त्राशी काय आहे? खूप महत्वाचा आहे, खूप जवळचा आहे. एखाद्याचं मानसशास्त्र आपल्याला कळलं तर नेमकं अध्ययन कसं करायचं आणि अध्यापन काय करायचं हे सुद्धा आपल्याला समजणार. आता या ठिकाणी बघा, एज्युकेशन शब्द हा आपल्या शिक्षणासाठी वापरला जातो. एज्युकेशन हा शब्द कशासाठी वापरला जातो? शिक्षणासाठी. आणि हा एज्युकेशन जो शब्द आहे हा लॅटिन भाषेतील टू एज्युकेअर या शब्दामधून, म्हणजे टू लीड म्हणजेच मार्गदर्शन करणे, या शब्दापासून आलेला आहे. आणि या शब्दापासून त्याची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. आणि मग काही विचारवंत म्हणतात आउट आणि डिको, म्हणजेच टू ड्रॉ एज्युकेट मीन्स टू ड्रॉ आउट व्हॉट इज पोटेन्शियल, असा शिक्षण या संज्ञेचा अर्थ लावला जातो. म्हणजे शिक्षण म्हणजेच आत दडलेल्या सुप्त गुणांना बाहेर काढणं किंवा व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं. शिक्षण म्हणजे व्यक्तीमध्ये दडलेल्या सर्वांगीण गुणांचा विकास करणं, म्हणजेच सर्वांगीण म्हणजे काय? आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं, मानसशास्त्र जेव्हा येईल तेव्हा सर्वांगीण विकास म्हणजेच तुमचं त्या बालकाचं शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, नैतिक किंवा अदर जे सगळे विकास आहेत त्या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. सर्वांगीण म्हणजे आलं लक्षात? आणि परत अजून एक सर्वांगीण म्हणजे तुमचं मूल्यमापनामध्ये विषय बदलणार आहे, तो तिथं मी सांगेन. पण इथं एवढं लक्षात ठेवा, सर्वांगीण विकास म्हणजे त्या विद्यार्थ्याचा, त्या बालकाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, नैतिक हा विकास त्याच्यामध्ये येतो. आणि ह्या शिक्षणामुळे काय होतंय माहितीये का? एक महत्वाचा बदल होतो, तो म्हणजे अपेक्षित बदल. आता तुम्ही इथं ट्युशन लावलेलं आहे, कुठल्या विषयाचं लावलंय किंवा कशाचं लावलंय? टीईटीचं लावलंय. आता टीईटीच्या संदर्भात तुम्हाला काही माहित नाही, त्यामुळे तुम्ही लावलं ट्युशन. आता तुम्ही घेतलं शिक्षण, मग तुमच्यामध्ये अपेक्षित बदल होणार आहे की नाही? काय होणार आहे बदल मग नेमका? तुम्हाला काय अपेक्षित बदल होणार आहे? तर तुम्हाला टीईटी बद्दल सगळ्यात जास्त नॉलेज येणार आहे, टीईटी परीक्षा तुम्ही पास होणार आहे. म्हणून शिक्षण म्हणजे एक अपेक्षित बदल आहे, नुसतं बदल नाही तर वर्तन बदल आहे. व्यक्तीच्या वर्तनामध्ये सुयोग्य व अपेक्षित बदल घडवून आणण्याचं कार्य शिक्षण करत असतं. सुयोग्य एकदम चांगलं, योग्य पद्धतीचं, आणि अपेक्षित मला काय अपेक्षा आहे ते बदल घडवून आणण्याचं कार्य कोण करत आहे? तर हे शिक्षण करत. मग या शिक्षणाची वैशिष्ट्य काय आहेत बरं? शिक्षणाची वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यात महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे का? अखंडपणे म्हणजे काय?
ज्याला असा कोणत्याही प्रकारचा खंड नाही असा तो अखंड नियमित निरंतर चालणारा. अखंडला अजून एक शब्द आहे निरंतर चालणारा. आहे का बरं तसं? शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे का? या सर आहे की नाही? हो सर. हो कसं सर. बरं आहे तर कसं? आता आपण टीईटी सांगा, म्हणतोय, कसं? आपलं वय काय आहे ते आपण शिकू शकतो ना, म्हणजे कधीपर्यंत पुरतं. तुमचा आवाज खूप जीवना कमी येतो. खूप म्हणजे खूपच कमी येतो. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शिक्षण शिकू शकते व्यक्ती. बरोबर. शकतो. हो हो. जन्मापासून ते मरेपर्यंत आपण शिकतो आणि त्याच्यातून ते शिक्षणाची व्याख्या तयार. आता शिकणं म्हणजे फक्त काय आपण पहिली दुसरी शिकणं म्हणजे शिकणं आहे का? माणसानं कसं राहायला पाहिजे, कसं काय करायला पाहिजे, या संदर्भामध्ये जे आपण काही गोष्टी करतो, वाहापोह करतो, या सगळ्याच बाबीचा विचार ह्या शिक्षणामध्ये येतो. चालणं, फिरणं, उठणं, बसणं, खेळणं, उड्या मारणं, या सगळ्या सुद्धा गोष्टी आपण शिकत असतो. मोठ्यांशी कसं बोलावं, छोट्यांशी कसं वागावं, या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. म्हणून जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत माणूस शिकत असतो. म्हणून शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, ती खंड नाही आहे की बाबा तुम्ही 12वी झाल्यानंतर शिक्षण घ्यायची गरज नाही किंवा तुम्ही शिक्षक झाल्यानंतर शिक्षणाची गरज संपली, असं आहे का? नाही. माणूस प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली काही ना काही नवीन शिकत असतं. तो शिकत असतो म्हणून त्याला शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया. दुसरं आहे शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, सहज होणारी प्रक्रिया आहे. असं काय वेगळं आहे का? वेगळ्या गोष्टीत काही द्यावं लागतं का? नाही. नैसर्गिक वातावरणामध्ये आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. नॅचरल पद्धतीने आपण शिकतोही आणि ती सहज प्रक्रिया, अशी काही अवघड आहे, कॉम्प्लेक्स आहे असं काही सुद्धा नाही. पुढचं आहे शिक्षण ही केंद्रात्मक प्रक्रिया आहे. 3 केंद्र आहेत, त्याला 3 ध्रुव आहेत. कोणकोणते बरं, कोण सांगू शकाल का? 3 ध्रुव कोणकोणते सांगू शकाल? शिक्षक, विद्यार्थी, समाज. व्हेरी नाईस. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज. एकदम बरोबर, छान उत्तर दिलं पहा. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि समाज येतो. समाजाला जे हवं आहे ते शिक्षक विद्यार्थ्यामध्ये करतो, म्हणून ती त्रिकेंद्रात्मक आहे. शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे, मेंटल प्रोसेस आहे. आहे का शिक्षण ही मेंटल प्रोसेस आहे का? येस ऑर नो? येस सर. आता ही शिक्षण मानसिक प्रक्रिया आहे, मेंटल प्रोसेस आहे. कसं आहे सांगू शकाल का? कशा पद्धतीनं आहे, कशी आहे बरं? कारण शिक्षण होताना तुम्हाला दिसतंय का मी किती शिकलो, मला किती ज्ञान आलं, असं आपण खोपडीचं टोपण काढून पाहू शकतो का? पाहू शकतो का? नाही. नाही. मग आता ही मेंटल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये विचार आहे, स्मरण आहे की नाही, कल्पना आहे, तर्क आहे, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या मेंटल प्रोसेस आहे. प्रतिमा म्हणजे मनपटलावरती, आपल्या मनपटलावरती डोळे झाकल्यानंतर सुद्धा आपल्या आईवडिलांचा फोटो आपल्याला दिसतो. का बरं? आपण पाहिलं नाही. मग त्यासाठी का वेगळं केलंय का आपण? नाही. म्हणून मेंटल प्रोसेस म्हणजे काय आहे की ज्या काही गोष्टी आहेत, विचार असेल, मन असेल, अवबोध असेल, बोध असेल, स्मरण असेल, या सगळ्या बाबींचा प्रकार किंवा त्या सगळ्या बाबींचा विचार होणं. शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे आणि ती समजते, ते अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागतं. शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. कसं बरं? सामाजिक प्रक्रिया आहे का? आता तर म्हणले तुम्ही मानसिक आहे, परत म्हणताय सामाजिक आहे. आहे का? मेंटल प्रोसेस आहे का? आहे. आहे. आता सोशल प्रोसेस आहे का? आहे. सामाजिक प्रक्रिया आहे. समाजामध्ये कसं राहायला पाहिजे, कसं वावरायला पाहिजे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, चोरी करणं वाईट आहे, मग कोणी ठरवलं? समाजानं. मग समाजाचे असे जे काही नियम आहेत, या समाजाच्या नियमाचं पालन करण्याचं काम किंवा ते मुलामध्ये टिकवण्याचं काम ही शाळा करत असते. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. कारण उद्याचा होणारा समाज जो आहे तो घडवण्याचं काम इथं होत आहे, हे विद्यार्थी करतात. आणि मग ही शिक्षण प्रक्रिया जी आहे ती सामाजिक सगळ्यांसाठी बनवणारी प्रक्रिया आहे. आणि शिक्षण जे आहे ते आपण औपचारिक, अनौपचारिक आणि सहज पद्धतीने घेतो, हे लक्षात घ्या.
आपण सरळ पद्धतीने घेतो. मग ते औपचारिक म्हणजे त्याला फॉर्मल आपण म्हणतो, 4 भिंती असतात, सिलेबस पक्क असतं. अनौपचारिक म्हणजे सिलेबस नसतं, त्याचं काही ढाचा पण तयार नसतो, त्याला आपण अनौपचारिक म्हणतो. आणि सहजपणे मिळणार हे तर जसं तसं आपलं सहज जसं जसं मिळेल तसं तसं घेतलं जातं. शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं स्वयंस्फूर्त आहे. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही अभ्यास कराल, नाही तर अभ्यास करणार नाही. काय करताय? म्हणून ती एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. आता महत्वाचा भाग येतो आपला, तो म्हणजे वर्तन अभ्यासाच्या पद्धती. वर्तन अभ्यासाच्या पद्धती. आता मला सांगा, आता जे आपण अभ्यास केलं तिथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला का? तो भाग तुम्हाला समजला का? हो सर. हो सर. समजला? आता मला हो. तुम्ही एकाने सांगा, आपण ज्या व्याख्या पाहिल्या त्या व्याख्या थोडक्यात 4-5 जणांच्या 4-5 व्याख्या एका लाईन मध्ये कोण सांगू शकेल बरं? आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक शास्त्र. नाही. आत्म्याचा अभ्यास Education. करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं अरिस्टॉटलने सांगितलंय. हा. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असे वॅटसन यांनी सांगितलेले. छान. शाबास. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मॅकडोगल यांनी सांगितलेलं आहे. व्हेरी नाईस. अवबोधावस्थाचे शास्त्र म्हणजे सिग्मंड फ्राईड आणि बोधावस्थाचे विल्यम वुंट. विल्यम वुंट. बोधावस्था विल्यम वुंट. व्हेरी नाईस. एकदम बरोबर. अजून कुणाला काय वाटतं का ह्याच्यातून यांची व्याख्या सुटली कुणाची अशी? नाही. छान. सगळ्या व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी कव्हर केल्या. आणि अध्ययन आणि अध्याय वर्तनाचे. म्हणजे काय? हा, वर्तनाचे शास्त्र राहिले. वर्तनाचे कोणी केली? वॅटसन. वॅटसन. ए.व्ही. वॅटसन यांनी केली. व्हेरी नाईस. अशा प्रकारे तुम्ही मानसशास्त्राचा तो बॅकग्राऊंड पूर्णपणे पाहिला. आता हे जे काही आपलं मानसशास्त्र आहे त्या मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तन खूप महत्वाचं आहे आणि त्या वर्तनाच्या अभ्यासाच्या पद्धती सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. ते आपण बघणार आहोत. आता हे मानसशास्त्र म्हणजे काय याच्यावरती 1 मार्काचं सेपरेट येतं आणि इथं जे आहे वर्तन अभ्यासाच्या पद्धती याच्यावरती अजून 1 मार्काचं येतं. जे एकूणच या टॉपिक वरती 2 मार्काचं येत आहे. आता तेच आपल्याला बघायचं आहे. हा जो भाग आहे आता आपण वर्तन अभ्यासाच्या पद्धती जे आहे मेथड्स ऑफ स्टडीइंग बिहेवियर प्रत्येक मानवाचं ते आपण उद्या पाहणार आहोत. कधी पाहणार? उद्याच्या तासामध्ये पाहणार. कारण आताच आपल्याला बसायची सवय लागलेली आहे, अभ्यासाची सवय लागली आहे. अचानक जर आपण 2-2, 3-3 तास बसवलं तर ते boring होऊ शकतं, जड वाटू शकतं. म्हणून आपण तुम्हाला जसं पटेल तसं डोस देत आहोत आणि तसं तुम्ही समजून घ्या. ओके. ओके सर. समजलं ना? पण आजचा पाठ समजला का? बोरिंग वाटला का? नाही सर. हो सर. हो. नाही सर. उपयुक्त वाटला की नाही वाटला? वाटला सर. हो सर. पक्क झालं. छान. हॅलो सर. हा.